तुम्ही पण काय हो, जरा काळजी घ्यायची ना. माधवा, तू आराम कर. आजच्या कार्यक्रमात तुझ्या वाटणीचं मीच नाचून घेते. या मुलगा कंबर धरून बसलाय आणि यांना नाचायचं सुचतंय. हो, सुचतंय. एवढं काही झालेलं नाहीये त्याला, मुक्का मार बसलाय. निशीची आई बरोबर बोलतायत तुम्ही. बाबांना एवढं लागलंय आणि आपण अशा परिस्थितीत कार्यक्रम साजरे करायचे आहेत का? मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम आपण कॅन्सल करूयात, नंतर कधीतरी करूयात ना. मिस्टर बेसरे, तुम्हाला जर खरंच वाटत नसेल तर आजचा कार्यक्रम आपण रद्द करूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याला सोडून कशाला, त्याला घेऊन जाऊ. अहो, बसेल तो तिथे. तारिणी, आयुष्यभर तू इतरांचाच विचार करत आलीस आणि आज तुझ्या लग्नाच्या कार्यक्रमात सुद्धा तू माझा विचार करतेस. अगं, मी ठीक आहे, मगाशी पडलो तेव्हा लागलं, पण आता मला सगळं सहन होतंय ग. हो, त्यासाठी कार्यक्रम रद्द करू नकोस. अगं, नाहीतर या दुखण्यापेक्षा ते दुःख जास्त असेल ग. अगं, खरंच कार्यक्रम रद्द करू नकोस. सगळे उत्साहात आहेत. अगं, माझ्यामुळे कोणाचा हिरमोड व्हायला नकोय. हे बघ, अगं, तू माझी काळजी करू नकोस. इथे रेखा आणि निशी आहेत ना माझी काळजी घ्यायला. तुझा मिस्टर बेसरे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजचा संगीत कार्यक्रम खूप छान होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारिणी आणि केदारसाठी माझ्याकडनं एक स्पेशल सरप्राईज आहे. एक मिनिट थांबा. तारिणी, हा तुझा संगीतचा कॉस्ट्युम आहे, हा घाल आणि तयार हो. हाय, हॅलो, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आजचा हा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे, कारण केदार आणि तारिणीचं संगीत आहे. पण हा सोहळा त्यांच्यासाठी अधिक खास करण्यासाठी किंवा आपली उत्सव मूर्ती म्हणजेच केदार आणि तारिणीच्या आठवणीत हा सोहळा राहावा, याच्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत ना? आगाडी आयु सज्ज आहोत ना? सो आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया केदार आणि तारिणीचं. खूप गोड दिसताय तुम्ही दोघे. तू पण. कम, वेलकम.
केदार, तारिणी, यू आर लुकिंग ब्युटिफुल. खरं तर ह्या सोहळ्याच्या निमित्ताने मला जरा 2 शब्द बोलायचे, पण सुरुवात मी माझ्या भावापासून करणार आहे. केदार, माझा भाऊ, तू अत्यंत प्रेमळ, अत्यंत जबाबदार, खूप मेच्युअर आणि सगळ्यांना सांभाळून घेणार आहेस. आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे हा फक्त सोहळा आहे म्हणून मी म्हणत नाहीये, हे सगळं मी फार मनापासून बोलते. खांडेकरांच्या प्रत्येक मेंबरला केदार तुझा खूप अभिमान आहे. खरं तर केदारचं तारिणीवर किती प्रेम आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मकर संक्रांतीसाठी तिच्यासाठी पतंग आणला आणि तिची समजूत काढण्यासाठी पोळ्या सुद्धा लाटल्या. हे सगळं केदारनी प्रेमासाठी केलेलं आहे. केदार, तारिणी, यू आर अ परफेक्ट कपल. तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते, तुमच्या संसाराची सुरुवात होते आणि ती सुरुवात आम्हा सगळ्यांना सेलिब्रेट करायची. आणि त्या छान सुरुवातीसाठी आम्ही खूप सरप्राइजेस सुद्धा ठेवलेले आहेत. आणि ते सरप्राइजेस ह्याच्यासाठी आहेत कारण त्याच्यापैकी तुम्हाला काहीच माहिती नाहीये. सो आता आपण सरप्राइजेसना सुरुवात करूया का? बहिणी ईशा, आता असे चेहरे करून बसू नका, नाही तर उद्या लग्न मोडलं तर लोकांना कळेल की तुमच्यामुळे मोडलंय. ऍक्च्युली सगळ्यात पहिलं जे सरप्राईज आहे ते खरं तर सरप्राईज नाही, कारण या सरप्राईज मध्ये परफॉर्म करणार आहे माझी लाडकी इरा आणि बेलसरे कुटुंबातली सगळ्यात यंगेस्ट आणि एनर्जेटिक मेंबर कोण बरं? सुमी आजी आणि इरा. ये बाळा.